पप्पा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांना काय संदेश दिला होता? बेटा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक भाषणांमध्ये विद्यार्थी कसा असावा या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. तुमच्यासारख्या नव्या पिढीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार वाचले पाहिजेत, ऐकले पाहिजेत. धनंजय कीर यांचं एक पुस्तक आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र, हे पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजे. किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अँड रायटिंग अँड स्पीचेस चे खंड हे सगळ्या भाषेमध्ये अवेलेबल आहेत. आणि ओरिजिनल तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जर वाचले तर तुमच्या लक्षात येईल की बाबासाहेबांनी काय संदेश दिले होते. एक महत्त्वाचा संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ कॉलेज, जे मुंबईला बाबासाहेबांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी सुरू केल्यानंतर जे स्थापन केलं, अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी हुतात्मा स्मारकाच्या समोर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारं भाषण दिलं. आणि या भाषणामध्ये विद्यार्थ्यांना कानपिचक्याही दिल्या आहेत. खरं म्हणजे महाराष्ट्राने रानडे, गोखले, टिळक, सर फिरोजशाह मेहता यांच्यासारखे विद्वान लोक महाराष्ट्राने दिले, परंतु विद्यार्थी जे आहेत यांच्यामध्ये चिकाटी, पुढे जाण्याची जिद्द ही आपल्याला दिसत नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की इथलं आपलं मिलिंद महाविद्यालय असेल, नागसेनवन परिसर असेल, ही नावं का बाबासाहेबांनी दिली? सिद्धार्थ हे गौतम बुद्धाचं हे लहानपणचं नाव आहे आणि विद्यार्थ्यांनी सिद्धार्थ गौतमाचा आदर्श घेऊन आपल्या आयुष्यामध्ये समाजाला दीपस्तंभासारखं काम करण्याची एक जिद्द, उर्मी त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. शेवटी बाबासाहेबांनी या भाषणामध्ये 2 प्रसंग सांगितले आहेत बुद्धाच्या जीवनातले. त्याच्यातला एक प्रसंग, ज्यांना ब्रह्म समजलेला आहे असे काही ब्राह्मण लोक जेव्हा बुद्धाकडे चर्चा करायला येतात त्यांच्याशी झालेली चर्चा. आणि दुसरी चर्चा जी आहे आनंद आणि भगवान गौतम बुद्ध यांच्यातली जी चर्चा आहे, तो प्रसंग बाबासाहेब विद्यार्थ्यांना सांगतात की शेवटी म्हणजे महापरिनिब्बाण सुत्तामधली ही कथा आनंद आहे. तो तथागत भगवान गौतम बुद्धांना विचारतो की तुम्ही लवकर तुम्ही महानिर्वाण पथाला जात आहात, हे काही योग्य नाही, तुम्ही आम्हाला आणखी हवे आहात, तुमचं मार्गदर्शन आम्हाला हवं आहे. तेव्हा बुद्ध जे आहे ते आनंदाला म्हणतात की मी आयुष्यभर तुम्हाला माझ्याजवळचं जे काही ज्ञान होतं ते दिलं, तरीही तुम्हाला ते समजलं नसेल तर एक शेवटची गोष्ट सांगतो, तुम्ही लक्षात ठेवा की जर एखादी गोष्ट तुमच्या समोर घडली असेल किंवा ऐकली असेल, पाहिली असेल किंवा एखाद्या घटनेच्या प्रसंगातून तुम्ही जात असाल, स्वतःच्या तर्काने हा विचार करण्याची शक्ती तुम्ही आत्मसात केली पाहिजे की ही गोष्ट माझ्या मनाला पटणारी आहे का. जर ती पटणारी असेल तरच ती तुम्ही स्वीकारायला हवी, किंवा जर पटणारी नसेल तर तुम्ही स्वीकारता कामा नये. आनंदा आत्तदीप भव, हा जो काही संदेश तथागत भगवान गौतम बुद्धांनी आनंदाला दिला, तोच संदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांची विचार करण्याची शक्ती वाढावी म्हणून विद्यार्थ्यांना संदेश दिला. लक्षात आलं बेटा तुझ्या?